आपले जगच्या वतीनं नमस्कार. मी वसंत आपटे. परवाच्या आठवड्यामध्ये जगात सगळ्यात आनंदी देश कोणते या एका निकषावरती जगभराच्या देशांचं अनुक्रमांक ठरवले गेले. फिनलंडचा पहिला आला, मग स्वित्झर्लंड काही बऱ्याच वरती आहे. अमेरिका किंवा ज्यांना आपण प्रगत राष्ट्र समजतो अशी काही कोणी देश आनंदी असलेल्या, समाधानी असलेल्या मनांमध्ये असे काही दिसत नाही आहेत. परंतु भूतानसारखा देश आपल्या अगदी नजीकचा हा खूप आनंदी आहे असं सगळ्या त्या समितीचं निरीक्षण आहे. आपला नंबर कितवा असावा भारताचा म्हणजे आपण म्हणतो त्याला वर्गातला ढोक नंबर त्यात कुठतरी आहे. 196, 119 काय म्हणजे त्यात काय मोजण्यात अर्थ नाही. नापासात पहिला फार तर मोजावा किंवा तोही नाही. गमतीची बाब अशी की बांगलादेश, पाकिस्तान ह्यांचा सुद्धा नंबर आपल्यापेक्षा वरती आहे. आता आपण आनंदी आहोत या देशामधले लोक का नाही? आपल्यातल्या कुणालाही जरी विचारलं कसं काय चाललंय तुमचं, बरं आहे, चाललंय, बरं आहे म्हणतो आपण. फार तर अगदीच कष्टी दुःखी असेल तर आहे त्यात बरं आहे असं समजायचं, असं म्हणतो. म्हणजे आपण हे समाधान वरून दाखवतो पण आतून आपण समाधानी नाही आहोत, आनंदी नाही आहोत असा त्याचा उघड अर्थ आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की आपली राज्यव्यवस्था किंवा आपली एकूण आचरणाची पद्धती आणि बाहेरच्या जगातलं म्हणजे आपल्या जगातल्या, आपल्या देशातल्या बाहेर आपलं दार ओलांडून बाहेर जेव्हा आपण पडतो, रस्त्यावर येतो, तिथल्या साऱ्या ह्या व्यवस्था माणसाला समाधान देत नाही आहेत असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे आज सरकार आपण किती काय केलं याची यादी वाचती आणि त्या यादीमध्ये फारशी काही चूक आहे असंही नाही. आपण आज केंद्र सरकारमध्ये बघतो, राज्य कुणाचं, पक्ष कुठला सोडून देऊ क्षणभर, त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. परंतु आज जी कामं करतायत मंडळी, त्यामध्ये मोदी स्वतः आहे किंवा गडकरी आहे, अमित शहा असतील, स्मृती इराणी असेल, निर्मला सीतारामन असेल, ज्योतिरादित्य अलीकडं झपाट्यानं कामाला लागलेत ते असतील. राज्यस्तरावरती सुभाष देसाईंचं नाव घेण्यासारखं आहे, राजेश टोपेंचं नाव घेण्यासारखं आहे. तर ही माणसं काम करतात का नाही? काम करताना ती दिसत आहेत. ती फारशी चर्चा, वादग्रस्त विधानं, त्या वाचा बोलणं, टीव्ही पुढे येणं हे काही फारसं करत नाही आहेत. परंतु ती माणसं काम करतायत हे आपल्याला जाणवते. असंच जर विचार केला तर कितीतरी कामं राज्यस्तरावर किंवा देशस्तरावर ही झालेली आहेत हेही आपल्याला कळतंय. म्हणजे रेल्वेची कामं केवढीली चालली आहेत, रस्त्याची कामं केवढीली चाललेली आहेत. कोरोनाची साथ एवढी मोठी होती, आज आपण बऱ्यापैकी ती आटोक्यात आली आहे. जगभर ती वाढतीये पण आपल्याकडे काय तसा फारसा परिणाम त्याचा आज तरी चौथी लाट वगैरे असला काही प्रकार नाही आहे आणि बरंचसं लस टोचून सुद्धा काम झालेलं आहे. सर्जिकल स्ट्राईक सारखा एक अत्यंत अभिमानाचा विषय आपण मिळवलेला आहे. त्याच्यानंतर परवा युक्रेनचं जे युद्ध झालं तिथून आपण कित्येक भारतीय सोडवून आणलेले आहेत. गंगा नदी स्वच्छता केलेली आहे. धार्मिक विषयाशी आपल्याला काय फार कौतुक आहे असं नाही, पण तरी सुद्धा राम मंदिर उभारणी सुरू झाली किंवा त्या काशी विश्वेश्वराचं ते काय म्हणतात कॉरिडॉर, तो उत्तमपैकी उभा राहिला, त्याही लोकांना ते समाधान देणारं आहे. ही सगळी कामं मोजली तरी आपण समाधानी नाही आहोत. त्याचं कारण असं की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जिथं आपण बघतो तिथं प्रत्येक पावलागणिक ठेच लागते. प्रत्येक पावलागणिक एक काम सुद्धा धड होत नाही अशी आपली सामान्य माणसाची अवस्था आहे. आपलं सरकार जरा प्रचार करते की ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भारतामध्ये उद्योग सुरू करण्याला हल्ली चांगलं वातावरण आहे असा त्यांचा प्रचार आहे. तसं ईज ऑफ लिव्हिंग इथं आपल्याला काही अनुभवाला येतंय का? तर काहीही नाही. ईज ऑफ डुईंग एनिथिंग असं जर आपल्याला मिळालं तर आपल्याला समाधान देईल. तसं समाधान मिळतंय का? क्षणोक्षणी आपल्याला ठेचाच खाव्या लागतात. आज नितीन गडकरींचा दौरा सगळ्या राज्यभर, महाराष्ट्रभर, भारतभर सुरू असतो आणि ते खूप काय मोठ्या योजना सांगतात. बरीचशी कामं रस्त्याची वगैरे चालू आहेत हे आपण पाहतोय. त्यांच्या सांगण्याप्रमाणे दिल्ली ते जालंधर 2 तासात, दिल्ली ते श्रीनगर 4 तासात, दिल्ली ते अमृतसर 4 तासात, दिल्ली ते गोवा 12 तासात, काय त्यांची गणित आहेत ती सगळी उत्तम आहेत. ती कामं उत्तम आहेत, पण मी माझ्या दरवाजातनं पायरी उतरली की रस्त्यात खड्डे मावत नाहीयेत. मग माझ्या गल्लीतलाच रस्त्याला रोज मला जावं लागतंय. मला कुठं दिल्ली ते श्रीनगर प्रवास करायचा आहे?
मला कुठं अमृतसर ते कन्याकुमारी जायचंय, ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी रस्ता उत्तम झाला तर तो आवश्यक आहे, तो व्हावाच. दळणवळणाच्या सोयी आहेत, मोठ्या मोठ्या लोकांची जाये आहे वगैरे. माझी जी रोजची गरज आहे ती माझ्या जगामध्ये पूर्ण होत नाही, अशी माझी अवस्था आहे. ज्योतिरादित्य शिंदे सांगतात की विमानतळ नवे इतके बांधले, नवी इतकी विमानं खरेदी केली. त्याच्यानंतर अमित शहा सांगतात मी 370 कलम रद्द केलं, इतके ठिकाणी आता दंगे धोपे थांबले वगैरे. हे सगळं जरी मान्य केलं क्षणभर, तरी माझ्या घरासमोरचा रस्ता बाद आहे, याला मी काय करू? क्षुल्लक बाबीसाठी मी अर्ज केला एखाद्या ठिकाणी नोकरीला, तर तो नोकरीवाला सांगतो मला की पोलिसांची एन्क्वायरी होऊन त्यांचं सर्टिफिकेट आणा. आता मी खरं म्हणजे डास मारताना सुद्धा 10 वेळा विचार करणारा माणूस, मी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या वर्तणुकीचा दाखला पोलिसांच्याकडनं घेऊन यायचा, बरं ते तरी सोपं आहे का सांगा? पोलिसांच्या रेकॉर्डला माझ्यासाठी एकही गुन्हा नोंद नाही आहे, पण तो दाखला मिळायला मला 4 हेलपाटे, 20 ॲफिडेव्हिट करा, 10 रुपयाचा स्टॅम्प जोडा, त्या पोलिसाच्या पाया पडा, त्याला वर पुन्हा दक्षिणा द्या. हा सव्यापसव्य काय आहे? म्हणजे मी सज्जन आहे, मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करायला मला किती त्रास होतो. मी सज्जन आहे हे खरं म्हणजे देशाचं क्रेडिट आहे. त्यांनी मला आनंदानं तुम्हाला हे आता आणून दिलं पाहिजे सर्टिफिकेट की तुम्ही सज्जन आहात, तुम्ही एकही गुन्ह्यामध्ये अडकलेले नाही आहात. जी गुन्ह्यात अडकलीत ती मंडळींना काय ते तुरुंगात कॉट काय देत आहेत, एसी काय देत आहेत, त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये काय ऍडमिट करतायत, तिथं उपचार फुकट होत असणार. आणि मी मात्र लस टोचायची म्हटली की मला 100 दाखले, तिथं जाऊन रांगेत उभा राहा. म्हणजे हा काय प्रकार आहे मला काय कळत नाही. एक पोस्टात मला टपाल टाकायचंय किंवा मला माझ्या खात्यावर पैसे भरायचे म्हणले की त्या काउंटरवर इतकी गर्दी, तिथं सगळी दुरुत्तरं असेल तरी ती यंत्रणा मोडकळीला आलेली. ते खरं असतं का निमित्त असतं माहीत नाही. त्यांनी सांगायचं 3 नंबर खिडकीत जावा, त्यांनी सांगायचं 5 नंबर खिडकीत जावा, त्यांनी सांगायचं हे मोडलेलं आहे तुम्ही साहेबांना भेटा. अशी जर अवस्था माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची होत असेल तर तिथं जाताना मी 10 वेळा विचार करतो. माझ्याच स्थावर जंगम मालमत्तेचा एक उतारा द्या म्हटलं की मी मरूनच जातो अक्षरशः. तलाठ्याकडे मिळतो का, ग्रामसेवकाकडे मिळतो का, ते लाईटचं बिल जोडलं का, ते रेशनचं कार्ड जोडलं का, ते रेशन कार्ड ते गुलाबी आहे का, ऑरेंज आहे का, लाल आहे का. मी त्यात चिडून मरून जातो. जाऊ दे, मरू दे तिकडं, त्या दुकानात जाऊन 10 रुपयानं घेऊन ये जा काय असेल ती वस्तू, अशी माझी अवस्था होते. रस्त्यानं फिरताना मला चौकातनं रस्ता ओलांडता येत नाही. ते सिग्नलला कोणी थांबत नाही, सिग्नल बंद असतात. बंद असलेले सिग्नल असेल तर तो पोलीस तिथं तंबाखू मळत असतो, नसेल तर मोबाईलवर बोलत असतो. ही रोजची मी अवस्था बघतोय आणि मग या सगळ्यातून माझी एक चीड निर्माण होते. असं का होतं बरं? ही चीड निर्माण होते ना, त्यामुळं माझं असमाधान होतं आणि मला रोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी लागतही नाहीत. म्हणजे आज पर्यावरण म्हणायचं, आज आपण सगळ्यात प्रदूषित शहरं जास्त ही भारतात आहेत. एकूण शहरं जर 50 ठरवली जगातली, तर त्यातली 35 शहरं भारतातली आहेत प्रदूषित शहरं. मग त्यात नवी मुंबई आहे, चंद्रपूर आहे, पुणे तर आहेच आहे. ही सगळी शहरं प्रदूषित आपण म्हणतो. मग हे प्रदूषण कमी करण्याचा काही उपाय सरकार करतं का? नाही. स्थानिक यंत्रणा करते का? नाही. नागरिक करतात का? तर तेही नाही. मग ते करणार कोण? मग प्रदूषण वाढते म्हणायचं, घाण वाढते म्हणायचं. अरे 4 नागरिकांनी रस्ता खराट्यानं सकाळी स्वच्छ केला तर ते होऊन जाईल. मग प्रशासन काय करते? प्रशासनाची जी आरोग्य यंत्रणा किंवा स्वच्छता यंत्रणा नेमलेली आहे त्यांनी रस्ते स्वच्छ ठेवायचेच नाहीत. नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात, हा एक फार मोठा दोष आहे. परंतु त्याला काही शिक्षा, त्याला काही यंत्रणा, त्याला काही दंड असं काहीच नाही ना. नुसताच नियम करायचा, रस्ते स्वच्छ ठेवा म्हणून आरडाओरडा करायचा आणि रस्त्यात टाकणाऱ्याला काही नाही. रस्त्यात पोलीस थुंकतात त्यांना काही होत नाही. ते पोलिसांचा युनिफॉर्म नसतो, तो टोपी बिपी काढून निवांतपणानं तंबाखू सगळं शेजारच्या कुठल्या तरी दुकानात जाऊन उभा असतो. नागरिकांना दिसतो, त्याच्यावरच्या साहेबाला दिसत नाही का? गोंगाट करणं, ध्वनीचं प्रदूषण हा किती सामान्य प्रश्न आहे खरं म्हणजे. लग्नामध्ये, गणपती उत्सवामध्ये आणि कुठल्या तरी उत्सवामध्ये, कुठल्याही उत्सवात दाण 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 ते लाऊडस्पीकर चालू असतात. जर मी पोलीस स्टेशनला चुकून, मी करत नाही सोडा, पण चुकून मी फोन केला, अहो इथं केवढ्यांदा लाऊडस्पीकर लागलाय काय, तर तो म्हणतो आधी तक्रार द्या. आता मी तक्रार कशाला द्यायला पाहिजे ना? पोलिसाला तो काय दणदणाट ऐकू येत नाही का? तो मी जर तक्रार दिली तर तो काय करणार? त्या लोकांना सांगणार, अहो ते यांच्याकडनं तक्रार आली आहे, तुम्ही ते हे मग कमी करा माईक, म्हणजे ते लोक माझ्या दारात. याच्यातून मी माझी कटकट आणि माझं असमाधान वाढवतो. आता इतक्याही सगळ्या उपर म्हणजे पर्यावरणासाठी, प्रदूषणासाठी तुम्ही काय करा तर सायकल चालवा,
स्कूटरचा वापर कमी करा. सायकल चालवायला रस्ते आहेत का सांगा मला? आईनं 10-10:30च्या वेळेला हे जे पर्यावरणवाले सांगतात सायकल वापरावी म्हणून, त्यांनी ऑफिसला 10-10:30च्या 11च्या सुमाराला कुठल्या ट्रॅकनं ते सायकल चालवतात हे एकदा मला बघायचंय. किंवा तुम्ही फोटो काढून ते टाका म्हणावं सगळीकडे. सायकल चालवणं शक्य नाही ना. मग सायकल चालवणंच जिथं शक्य नाही आहे तिथं सायकल वापरा म्हणण्यासारखं तरी काय आहे? आता एक थाट म्हणून, गंमत म्हणून, मौज म्हणून, सकाळी व्यायाम म्हणून ती सायकल चालवत, अगदी ती स्टायलिश सायकल, त्याला ते लुकलुकणारे दिवे, ते वर काउंटी, हॅट, बूट, पाण्याची बाटली, हे छान आहे. म्हणजे ह्याच्यात आनंद वाटत असेल तर त्यांनी आनंदानं करावं. पण सामान्य प्रवासासाठी मी जर सायकल 4 किलोमीटरसाठी वापरायची म्हटलं तर मला वस्तुतः रस्त्यावर सायकल घेऊन उतरणं शक्य नाही. सायकलचे पार्ट सुद्धा हल्ली मिळत नाहीत. इतक्या सायकलींचं प्रमाण कमी झालं. इतक्याही उपर आमच्या देशामध्ये तत्वज्ञान तेवढं ठासून भरलेलं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाढल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. शेवटी हेच बरोबर आहे असं म्हणायचं आणि ठेविले अनंते तैसेची राहावे असं राहायचं. असाच जर त्याचा अर्थ असेल तर मग आपल्याला खूप मानसिक हे कमावली पाहिजे. आपल्याच देशामध्ये स्थितप्रज्ञ हा कसा असला पाहिजे हेही भगवंतांनी सांगून ठेवलं की सुखदुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो. म्हणजे मला ते लाभ अलाभ किंवा जय अजय, मिळाला जय काय, नाही मिळाला काय, मी स्थितप्रज्ञ राहीन, असं जर माझ्या मनाची स्थिती झाली तर मी सुखी आहे. आता त्या देशांमध्ये जिथं हे आनंदाच्या रेकॉर्डवरती पहिले, दुसरे, तिसरे आलेले आहेत, तिथं काही हे तुकाराम महाराज आणि भगवंत श्रीकृष्ण काही जन्माला आलेले नसतील, पण रोजच्या जगण्यामध्ये ते आनंदात आहेत. म्हणजे रेल्वेमधून, हॉलंडमध्ये असं ऐकलं मी की रेल्वेमधून, लोकल रेल्वेमधून सायकली वर घेण्याची सोय असते, सायकली तिथं ठेवायची सोय असते. पुढच्या स्टेशनवर त्यांचं स्टेशन आलं की प्रवासी सायकल घेऊन उतरतो, तिथल्या तिथं सायकलवर त्याचं काम करतो आणि परत येताना सायकल नाही येतो. आम्हाला उभं राहून सुद्धा रेल्वेनं मग प्रवास करता येत नाही, तिथं सायकल कशी ती आत घेणार? हे प्रश्न कसे सोडवायचे हे सरकारलाही माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही. पण आम्ही या तुलनेमध्ये हे सगळं जर सुधारायचं म्हटलं तर ह्याला पैसा लागतो. कधी आम्ही पैसा देत नाही म्हटलोय. सामान्य जनता आज पैसे देतेच. म्हणजे पोलिसांचं एक सर्टिफिकेट मिळवायसाठी मला तिथं जाणं, ते सर्टिफिकेट, ते झेरॉक्स, ते सगळं करण्यासाठी साधारण 400 रुपये खर्च येतो. मग एक तो दाखला मिळण्यासाठी माझ्याकडनं 300 रुपये घ्या ना. कशाला 50 रुपयासाठी ते 100 रुपयासाठी तंड करत आहे? 300 रुपये नाहीतरी मला 400 रुपये खर्च येतो. त्याला वाटा मात्र वेगवेगळ्या फुटतात आणि त्या फुटल्यामुळं माझं असमाधान आणि भ्रष्टाचार या दोन्हीचीही भर घालत असतो आपण. म्हणजे भ्रष्टाचारानं तेच मिळतंय आणि सरळ सज्जन माणसाला ते मिळत नाहीये. मग सज्जन माणसाला जर 300 रुपयात तुम्ही ते उपलब्ध करून दिलं तर सोपं नाही का? मी टाकलेली पत्र माझ्या आईला किंवा बायकोला मिळतच नाही, किंवा मिळालं तर केव्हा तरी 4 महिन्यानं मिळतं. मग म्हणायचं की आमचं पोस्ट कार्ड फक्त 4 आण्यातच आहे, 8च आण्यात आहे. मग मी कुरिअरला द्यायचं. मग ते कुरिअरनं 50 रुपये घ्यायचे, त्यानंही त्याच्यापेक्षा वेळ लावायचा, म्हणजे ते पोचत नाहीच. पण पोस्टानं जर तिथं 20 रुपये घेतले तर मला 20 रुपये देता आले तर मी देईन ना. पण 8 आण्यात पोचवतो म्हणून ह्या गरिबीचं किंवा ते काय कौतुक सगळं समाजवादाचं करायचं आणि व्यवस्था मात्र अशा किडलेल्या ठेवायच्या, याच्यामध्ये काही समाधान माणसाला मिळत असेल असं आपल्या देशात मला तरी काही वाटत नाही. आणि म्हणून भूतानसारखा देश की त्यांना ह्या गरजेचं नाही आहे. निसर्गच इतका समृद्ध आहे की सगळ्या हिमालयाकडे बघून, वनश्रीकडे बघून, आभाळाकडे बघून त्यांचं समाधानच इतकं होत असेल की रोजच्या हे पोलिसाचं काहीतरी सर्टिफिकेट आणि ते रहदारीचे प्रश्न, ते रेशन दुकानाचे प्रश्न यांना भेडसावतच नसावेत. ती मंडळी सुखात आहेत. म्हणजे असं सांगतात की एखादा सुखी माणसाचा सदरा आणायला सांगितल्यानंतर तो बराच शोधाशोध केली, कोणीही सुखी भेटलं नाही आणि शेवटी त्याला एक मनुष्य सुखी दिसला. त्याला विचारलं की बाबा तू सुखी आहेस का? तर हो सुखी आहे म्हणला. तो नदीत पाय बुचकळून बसला होता, पायाशी जुळजुळणारं पाणी होतं, मस्त आकाशाकडे बघत होता आणि आपल्या नादात गाणं म्हणत बसलेला होता. त्याला वाटलं की हा फार छान आहे, सुखी आहे. तू आहेस का रे बाबा सुखी? हो म्हणला, अगदी मस्त आहे, पायाशी पाणी आहे, परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, मस्त हवा वाहते, काय आनंद आहे म्हणला, भरून वाहलाय सगळा. इतका सुखी आहेस तू? हो मस्त आहे म्हणला, मी मजेत आहे. अरे मग म्हणला तुझा शर्ट सदरा मला दे ना. तो म्हणला अरे घोटाळा झाला. काय रे झालं? मला सदरा कुठं आहे म्हणला. म्हणजे मला सदरा नसला तर मी इतक्या छान याचा आस्वाद घेऊन मी सुखी राहू शकतो. आम्हाला ढीगभर शर्ट घेण्याची एक लालसा उत्पन्न झाली म्हणून आम्ही असमाधानी आहोत, की आम्हाला जगताच येत नाहीये चांगलं म्हणून असमाधानी आहोत.
का हे असं तत्वज्ञान आमच्यामध्ये भिनवलं गेलं नाहीये म्हणून असमाधानी आहोत? एकूणात भारतामध्ये आनंद नाहीये असं जगाचं निरीक्षण आहे. माणसं अस्वस्थ आहेत आणि ह्या अस्वस्थतेला अंत झाला पाहिजे याचा, आणि माणसं सुखी व्हायला पाहिजेत. शेवटी ठेविले अनंते हे जरी खरं असलं तरी समाधान हे व्यवस्थेवर अवलंबून आहे. आणि आजच्या व्यवस्था या भले मोठ्या काहीतरी योजना जरी आणत असतील तरी सामान्य माणसाचं जिणं जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत या योजना फोल आहेत असं मला वाटतं. योजना चांगल्या आहेत का नाही? उत्तमच आहेत. त्याचा फायदा माझ्यासारख्या माणसाला काय? तर काही नाही आहे. मग शासकीय अधिकारी किंवा शासकीय आमदार किंवा शासकीय मंत्री यांच्या कर्णावर जर हे घातलं तर ते म्हणतात काय करणार हो, लोकच असे आहेत, काय किती स्वच्छता ठेवायची, लोक पुन्हा घाण फेकतात. असं जर त्यांनी उत्तर दिलं तर त्यांनी ते सगळे युनिफॉर्म आणि ती यंत्रणा आणि त्या निवडणुका आणि ती पदं त्या शपथविधी ते सगळं कशाला पाहिजे ना? तुम्हाला जर लोकच ऐकत नाहीत असं असेल तर तुम्ही ते सगळं खाली करा पदं. लोक कसे जगायचे तसे जंगलाचा कायदा म्हणून जगतील. असं नाही चालत. आणि म्हणून लोकांना शासन पाहिजे, प्रशासन पाहिजे, शिस्त पाहिजे, आणि हे सगळं बाणवण्यासाठी लोकांना शिक्षा सुद्धा पाहिजे. त्या शिक्षा कठोर कराव्यात, यंत्रणा सुधारावी आणि माणसाचं जिणं सुखी करावं अशी ह्या निमित्तानं मला एक प्रार्थना करावीशी वाटते. आणि लवकरच आपण ह्या आनंद निर्माण करणाऱ्या जगामध्ये आपल्या देशाचा नंबर कितीतरी वर आणून दाखवू शकू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो, आशा व्यक्त करतो आणि आज तरी इथंच थांबतो.